साधू महंतांची सोबत बैठक घेतली काय एकूण सर्वांना माहीत आहे की 2027 मध्ये जे सिंहस्थ कुंभ होणार आहे त्याला जे मुख्य स्नानचे जे दिवस आहे त्याला 2 वर्ष राहिलेले आहे आणि आता महाराष्ट्र शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने जे सर्व जे अंग आहे त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की आता आपल्याला फील्डवर जाऊन जे नेमकं जे मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे काम होते रस्त्याचे असो पूल किंवा जे त्याच्या व्यतिरिक्त पण जे STP असो अशा प्रकारचे जे मोठे मोठे काम आहे ते आता त्याच्या मार्गे लावलेले आहेत। त्यामुळे आता जे पुढची अपेक्षा होती सर्व लोकांची आणि साधू संतांची सुद्धा जी अपेक्षा होती की आता फील्डवर जाऊन सर्वांशी संवाद करून जे सर्व आखाडे आहेत त्यांच्याशी संवाद करून त्याच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत त्यांच्याशी संवाद करून त्यांची काय अपेक्षा आहे। कुंभमेळा खरा साधू संतांच्या आणि लोकांच्या असते तर त्यांची काय अपेक्षा आहे ते जाणून घेण्यासाठी आता आम्ही फील्डवर जाणं सुरू केलेलं आहे। सर्वांना माहीत आहे की 29 तारीखला त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा अशा प्रकारचा दौरा घेण्यात आला होता आणि आता आम्ही नाशिक शहरामध्ये जे कुंभमेळ्याशी संबंधित मुख्य स्थान आहे तिकडे आज पाहणीचा दौरा करतोय। त्याच्या व्यतिरिक्त हे पुढच्या कालामध्ये आम्ही ह्याच्या व्यतिरिक्त जे वेगळी साधू संत किंवा संस्था आहे तिकडे पण व्हिजिट करून त्यांची पण काही गरजा अपेक्षा किंवा त्यांची आकांक्षा जे काही आहे ते सर्व आम्ही आता विचारात घेणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त सर्वसामान्यांशी संवाद साधण्याचे पण वेगळे माध्यम आम्ही आता सुरू करत आहोत ज्याच्यातून कुंभमेळा जे साफ सुरक्षित हरित आणि लोकांना एक वेगळा अनुभव देणारा कसा असावी ह्याच्यासाठी प्रत्येक माणसाची हे घेऊन सुझाव घेऊन आम्ही पुढे जाणार आहे। ते सुझाव घेण्याच्या आणि संवाद साधण्याच्या जे आहे ते आम्ही आता सुरू केलेलं आणि त्याच्यापैकीच आज एक आम्ही हे पुढे जातोय। सर पण याच्या आधी साधू महंतांच्या काही बैठका झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी वारंवार नाराजी व्यक्त केली की कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर आलाय अजून कामांना प्रत्यक्ष सुरुवात होत नाहीये त्यांची मतं प्रशासनाकडून जाणून घेतली जात नाहीये काहीसा उशीर झालाय असं आता जसं मी सुरुवात केलं की 2 वर्ष आता कुंभमेळ्याला आहे जुलैपासून सुरू होणार आहे। सर्व काम जे आहे ते मोठे असो किंवा जे लहान काम असो सर्व काम वेळेवर आहे ह्या विषयाबद्दल माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व साधू संतांना पण आम्ही वेळोवेळी माहिती दिलेली आहे। तर त्यामध्ये काही लोकांचे असं आहे की फील्डवर काही काम दिसत नाही तर त्याच्याबद्दल आम्हाला एवढंच सांगायचे की आता पावसाळ्याचे दिवस संपून आमचे पण उद्दिष्ट तसाच आहे की एकदा पावसाळ्याचे हे दिवस संपले की लगेच आमचे काम जमिनीवर फील्डवर सुरू होता लोकांना नक्कीच दिसतील। सर परवाला त्र्यंबकेश्वरला गेलो होतो त्या साधू महंतांनी मोर्चा काढणं म्हणजे शासनाच्या विरोधात आता रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलेला आहे। तीव्र नाराजी आहेत नाशिक असो की त्र्यंबकेश्वर असो कामं तुम्ही म्हणतात पावसाळ्यापर्यंत थांबणार परंतु बाकीचं काही काम पूर्ण झालेलं आहे। मी तिथे उपस्थित होतो जेव्हा त्यांनी मोर्चाची बाब सांगितली होती ते पूर्ण बाब अशी होती की त्यांनी सांगितलं की तुमच्याकडं म्हणजे जे प्राधिकरण आहे आणि जे प्रशासन आहे त्यांच्याकडून जे कामाबद्दल सांगितलं गेलेलं आहे ते काम सुरू झाले पाहिजे। जर ते सुरू नाही झाले तर ते त्याच्या विरोधात प्रदर्शन करणार। त्याबद्दलच तेव्हाच आम्ही त्यांना आश्वासन पण दिलं होतं सूचना पण दिली होती आणि त्यांना जेव्हा सांगितलं होतं की प्रत्येक जे त्यांचे सागितलेल्या कामाच्या काय आता त्याच्या स्टेज कोणत्या स्टेजवर आहे त्याच्यानंतर त्यांनी पण त्या विषयाबद्दल संतुष्टी व्यक्त केली होती। घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातील सर्वात स्वस्त परदेश टूर फक्त 28,999 रुपयांमध्ये। पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट प्रेक्षणीय स्थळे सर्व खर्च समाविष्ट। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील विश्वसनीय नाव। चला तर मग आजच आपली फॉरेन टूर बुक करा। संपर्क 7767989898